हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो? तुम्ही बघा आता परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपलं चालू आहे कॅशबुक. काय चालू आहे आपलं? कॅशबुक. तर बघा, बीकॉम फर्स्ट सेमिस्टर एनईपी फायनान्शियल अकाउंट. कोणतं अकाउंट? फायनान्शियल अकाउंट. फर्स्ट सेमला. कोणत्या सेमला? फर्स्ट सेमला. यावर्षी जे दिलेलं आहे तुम्हाला 3 कॉलम कॅशबुक आहे. कोणतं कॉलम कॅशबुक आहे? 3 कॉलम कॅशबुक आहे. कोणतं कॉलम कॅशबुक आहे? 3 कॉलम कॅशबुक. आता हे जे 3 कॉलम कॅशबुक दिलेलं आहे आपल्याला, तर या कॉलम मध्ये बघा, आतापर्यंत आपण सिंगल कॉलम कॅशबुक बघितलं, डबल कॉलम कॅशबुक बघितलं आणि 3 कॉलम कॅशबुक बघितलं. तर हे 3 कॉलम कॅशबुक हे पेपरला आहे तुम्हाला, पण ते कमी प्रमाणात येऊ शकते, और मध्ये येऊ शकते. तुम्हाला सिंगल कॉलम राहणार, डबल कॉलम जे येते ते सोडवायचं. 3 कॉलम खूप कठीण आहे थोडंसं, मग कशाला सोडवायचं आहे की नाही? कठीण नाही आहे, एकदम सोपी आहे. मी एकदम सांगतो तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर तुम्ही बघून घ्या आता. वरती हेडिंग टाकायचं काही दिलेलं नसेल, प्रिपेअर 3 कॉलम कॅशबुक, काहीच नाही दिलेलं त्यांनी. तर इन द बुक्स ऑफ आहे ना, हा कोणाचं नाव आहे का? नाही. इन द बुक्स ऑफ मग लिहायचं ए ट्रेडर्स आहे की नाही? हा. तर आता 3 कॉलम कॅशबुक म्हटल्यानंतर कॅश अकाउंट कॉमा डिस्काउंट अकाउंट अँड बँक अकाउंट. कोणतं अकाउंट? बँक अकाउंट. तर बघा मित्रांनो, म्हणजे यालाच 3 कॉलम कॅशबुक असं म्हणतात. याला कोणतं कॉलम कॅशबुक म्हणतात? 3 कॉलम. तर आपल्याला अशी आखणी करायची. हा. तर त्यामध्ये तुम्हाला दाखवायचा आहे. हा सेंटरला आपण एक दाखवू. हा झाला तुमचा कॅश अकाउंटचा कॉलम. कोणता अकाउंटचा कॉलम? कॅश अकाउंटचा. हा तुमचा बँक दाखवा किंवा मग कोणताही दाखवा. त्यानंतर इथे एक दाखवा आहे की? हा एक आहे तुमचा डेटचा कॉलम. कोणता कॉलम? डेटचा. तर बघा, डेट पर्टिक्युलर आहे की नाही? पर्टिक्युलर. त्यानंतर कॅश. आता सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल ते दाखवा. इथं दाखवायचा आपल्याला कोणता? हा कॅश अकाउंटचा कॉलम इथं घेऊ आपण, म्हणजे शेवटी कॅश अकाउंटचा कॉलम. हा दाखवा तुम्ही बँक अकाउंट, आणि हा दाखवा आपण डिस्काउंट अकाउंट. म्हणजे या 3 याच्यात अमाऊंट येणार. काय येणार आहे बेटा? अमाऊंट. डिस्काउंट अकाउंट, बँक अकाउंट आणि कॅश अकाउंट. आखणी एकच असते, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट. तर प्रत्येक वेळेस सेपरेट असते. आता बेटा आपण एकामध्ये दाखवलेले आहे की नाही? तर याला 3 कॉलम कॅशबुक असं म्हणतात. तर बघा, हा झाला डेटचा कॉलम. पुन्हा इथं डेट. त्यानंतर कॅश अकाउंट. कोणता अकाउंट? कॅश. त्यानंतर कोणता दाखवलेला तुम्ही? बँक. बँक आहे की नाही? आणि डिस्काउंट पूर्ण लिहिजा. त्यानंतर पर्टिक्युलर. ओके. म्हणजे बघा, डिस्काउंट, बँक, कॅश, आणि इथं सुद्धा डिस्काउंट, बँक आणि कॅश. त्यांचे अमाऊंट लिहायचे आपल्याला. काय लिहायचे आहेत? अमाऊंट. तर आपल्याला ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला एंट्री ट्रान्झॅक्शन दिलेले असेल तसे सोडवायचं आहे. सेम आहे. डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, म्हणजे डेट पर्टिक्युलर अमाऊंट. हा अमाऊंटचा कॉलम म्हणजे सेपरेट जेव्हा दिलेलं असेल तेव्हा अमाऊंट लिहितात, आणि 3 कॉलम डबल कॉलम कॅशबुक दिलेलं असेल तर हे दाखवतात. तर हा 3 कॉलम कॅशबुकचा कॉलम आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला दिलेला आहे त्यांनी. तर सुरुवातीला बघा, 1 जानेवारी 2018 कॅपिटल इन द बिझनेस. कॅपिटल काय दिलेलं आहे? कॅपिटल. मग कॅपिटल इन द बिझनेस, मग कॅपिटल म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये आपलं काय गुंतवलेलं आहे? भांडवल. काय गुंतवलेलं आहे? भांडवल. एंट्री काय करता तुम्ही? बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे ना? तर सगळ्यात सेपरेटच दाखवणार आहे मी तुम्हाला. प्रत्येक जास्त एकदम ह्या सोप्या पद्धतीचे सुरुवातीला बघा. तर 1 जानेवारी 2018 टू. आता सुरुवातीला 2 का बरं? आपली एंट्री जी असते ती काय असते? बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं आहे? कॅपिटलचं. कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं? कॅपिटलचं. त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहत नसतात. त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहत नसतात. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव? कॅपिटलचं. मग कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट. अमाऊंट बघा किती आहे? 2 lakhs. खूपच मोठी आहे, 2 lakhs. बघा आहे, दाखवली आपण. ओके. त्यानंतर कॅपिटलच्या क्रेडिटला कोणाचं नाव दाखवायचं? कॅशचं. नाही, सोडून द्यायचं, संपला. त्यानंतर बघा आता 5 जानेवारी 2000 डिपॉझिट अमाऊंट इन द
बँक. मग आता एंट्री काय करू आपण, डिपॉझिट. आपला जो पैसा तो बँकेत डिपॉझिट झाला म्हणजे कॅश गोज आउट आहे. कॅश काय गोज आउट आहे ना. कॅश अकाउंट काय करसान तुम्ही, कॅश अकाउंट काय करसान बेटा, क्रेडिट. आणि बँक अकाउंट काय करसान, डेबिट. आता आपल्याकडे हे दोन्ही पण अकाउंट आहेत, बँक अकाउंट पण आहे, कॅश अकाउंट पण आहे. हेच आपलं बँक अकाउंट आहे, हेच आपलं कॅश अकाउंट आहे. पहा अमाऊंटचा कॉलम, ट्रान्झॅक्शन एकच. बघा कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं आपल्याला, बँकेचं. त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही. तर सर मग आता हे तर अकाउंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही तेच नाव लिहित आहे, तसं नाही बेटा. त्यांची जी अमाऊंट असते आपण कोणत्या कॉलमला लिहित आहे, बँकेच्या. म्हणजे त्याच अकाउंटमध्ये त्याचं नाव नाही दाखवत आहे, त्या बँकेच्या अकाउंटमध्ये दाखवत आहे. तर बघा 5 जानेवारी आहे ना, 5 जानेवारी कॅशच्या क्रेडिटला, हे कॅशची क्रेडिट बाजू आहे बघा, हा कॅशचा हा कॉलम आहे. आणि 5 जानेवारी 5 जानेवारी 2018 बाय, त्या बाजूला बाय लिहितात कॅश अकाउंट, बँकेचं नाव. कोणाचं नाव, बँकेचं नाव, बँक अकाउंट. अमाऊंट किती, कॅशच्या क्रेडिटला बँकेचं नाव, कॅशच्या क्रेडिटला बँकेचं नाव 62,500, 62,500. ओके. हा आता बँक अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं आहे, कॅशचं. बँक अकाउंटच्या डेबिटला हे डेबिट बाजू आहे, हे डेबिट बाजू, ही क्रेडिट बाजू. ते डेबिट, हे डेबिट, ती क्रेडिट, हे डेबिट, ते क्रेडिट. ओके लक्षात राहणार. तर बँकेच्या डेबिट मध्ये कोणाचं नाव, कॅशचं. बँकेच्या डेबिटला कोणाचं नाव, कॅशचं. 5 जानेवारी टू कॅश अकाउंट, कॅश अकाउंट. आता अमाऊंट कुठे येणार, बँक अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहित आहे, कॅश अकाउंटचं. बघा अमाऊंट कुठे दाखवायची, बँक अकाउंट मध्ये. कुठे दाखवायची आहे, बँक अकाउंट मध्ये. तिथं कुठे लिहिले आपण, कॅश अकाउंटला. कुठे लिहिलंय, तिकडे कॅश अकाउंटला. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहिलं, बँकेचं. अमाऊंट कुठे दाखवले, कॅश अकाउंट मध्ये. बँकेच्या डेबिटला हे बँक अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहिलं, कॅशचं. अमाऊंट कुठे लिहिलंय, बँक अकाउंट मध्ये. म्हणजे या पद्धतीने आलं लक्षात बेटा, समजलं. लक्ष द्या. सोपी पद्धत आहे, काहीच कठीण नाही. कारण की इथं आपल्याकडे कॅश अकाउंट सुद्धा आहे आणि बँक अकाउंट सुद्धा आहे. त्यामुळे कॅशच्या क्रेडिटला बँकेचं नाव आणि बँकेच्या डेबिटला कॅशचं नाव. ओके. त्यानंतर गुड परचेस, हे सोपी आहे. गुड्स परचेस. गुड परचेस म्हणजे तुम्ही काय करता, गुड्स आली आपल्याकडे, कमसील आहे गुड्स. एक तर गुड्स अकाउंट दाखवा किंवा परचेस अकाउंट दाखवा, काही पण दाखवा. परचेस अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. कारण की कॅश गोज आउट राहणार. काही तुम्ही परचेस केलं, बुक्स परचेस करा, पेन परचेस करा, मोबाईल परचेस करा, व्यतिरिक्त तुम्ही घड्याळ परचेस करा, काही पण परचेस करा, तुम्हाला कॅश ही काय राहते, परचेस करताना गोज आउट राहते. काय राहते ती, गोज आउट. मग जाणारी कॅश काय करतो आपण, क्रेडिट. तर कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला हे कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला 9 किती, 9 जानेवारी बाय. कोणाचं नाव लिहायचं तुम्हाला, परचेस अकाउंट. अमाऊंट किती, 5,000. आता परचेसच्या डेबिटला कॅशचं नाव. परचेस अकाउंट आहे का आपल्याजवळ, नाही. मग अशी बँक अकाउंट होतं, कॅश अकाउंट होतं. आता परचेस अकाउंट आहे का यामध्ये, नाही. डिस्काउंट, बँक आणि कॅश हे 3च अकाउंट आहेत. त्यानंतर गुड सोल्ड. गुड सोल्ड म्हणजे माल सेल केला, काही पण सेल केलेला असेल तुमचा सेल, जो सेल झालेला. कॅश कमसील राहते. कॅश काय राहते तुमची, कमसील. कॅश काय राहते तुमची, कमसील. मग कॅश अगर कमसील असेल, कॅश अगर काय असेल, कमसील, तर तुम्ही काय करता, ते डेबिट, कॅश अकाउंट डेबिट आणि सेल अकाउंट क्रेडिट. यालाच गुड्स असं म्हणतात. काय म्हणतात त्यालाच, गुड्स. सेललाच काय म्हणतात, गुड्स. मग कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणाचं नाव लिहायचं आहे तुम्हाला, सेलचं. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला हे बघा, कॅशचा कॉलम हा आहे, हे डेबिट बाजू आहे ना. 15 जानेवारी टू सेल्स अकाउंट. अमाऊंट 12,500, 12,500. आता सेलच्या क्रेडिटला कॅशचं नाव, सेल अकाउंट आहे का आपल्याकडे, नाही, सोडून द्यायचं. ओके. आलं लक्षात, समजलं. त्यानंतर बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये, पिंट्या लक्ष दे बाबू. समजलं पाहिजे रे बाळांनो, नाही समजलं तर मग काही नाही. बघा आता हा चेकचा व्यवहार लक्षात ठेवायचा. कमिशन पेड म्हटलेला त्याने. काय म्हटलेलं आहे, कमिशन पेड बाय चेक. म्हणजे तुम्ही चेक दिला, अगर तुम्ही चेक दिलेला असेल बँकेला, कोणत्याही व्यक्तीला तुम्ही चेक दिला असेल, तर त्यावेळेस तुम्हाला बँकेचं नाव लिहायला लागते. कोणाचं नाव लिहायला लागते, बँकेचं नाव लिहायला लागते. आणि आपल्याला मिळाला असेल
तर बँकेचं नाव लिहिण्याची आवश्यकता नाही. परंतु त्याच दिवशी अगर तुम्ही तो चेक बँकेत अगर जमा केला असेल तर तेव्हा तुम्हाला तेव्हा बँकेचं नाव लिहिणे आवश्यक आहे. हे गोष्ट लक्षात ठेवायची. वाटल्यास पुन्हा पुन्हा रिपीट ऐकायचं. नसेल दिसत झूम करा. आला लक्षात? मोबाईल झूम करा, व्हिडिओ झूम करा, मोबाईल नका झूम करू. कमिशन पेड म्हणजे आपली काय जाणार आहे, कॅश गोज आउट आहे ना. म्हणजेच मग तुम्हाला काय लिहायला लागेल, कमिशन अकाउंट डेबिट आणि बँक अकाउंट क्रेडिट. कमिशन अकाउंट डेबिट, बँक अकाउंट क्रेडिट. तर कमिशन अकाउंट आहे का आपल्याजवळ? नाही. मग कोणता अकाउंट आहे? बँक अकाउंट आहे. बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कुठे? बँक अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं? कमिशनचं. बँकेच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं आहे? 20 जानेवारी बाय कमिशन अकाउंट. कमिशन अकाउंट. त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही. 1500. बघा बँक अकाउंट मध्ये आले की नाही मग. कारण की बँकेच्या क्रेडिटला कमिशनचं नाव, बँकेच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहिलं आपण? कमिशनचं. आलं लक्षात? त्यानंतर बघा आता रिपीट ऐकत जा. 25 फर्निचर परचेस. म्हणजेच मग फर्निचर परचेस कॅश गोज आउट आहे. मग येणारी ऍसेट आहे. येणारी ऍसेट काय करतात? डेबिट. फर्निचर अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव? फर्निचरचं. म्हणजे इथं दाखवावं लागते 25 जानेवारी फर्निचर परचेस बाय फर्निचर अकाउंट. फर्निचर अकाउंट किती आहे? फर्निचर अकाउंट 25,000, 25,000 है ना. कॅशच्या क्रेडिटला फर्निचरचं नाव, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला ते कॅश अकाउंटचं क्रेडिट बाजू फर्निचरचं नाव दाखवलं. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला फर्निचरचं नाव. बघा हे कॅश अकाउंट आहे ना, कॅश अकाउंट. त्याच्या क्रेडिट बाजूला कोणाचं नाव? फर्निचरचं नाव. बँक असतं तर बँकमध्ये, की डिस्काउंट असेल तर डिस्काउंट मध्ये. ओके, संपलं. आता ह्या दोन एंट्र्या महत्वाच्या बेटा, लक्ष द्या. आता तुम्हाला लक्ष देणे आवश्यक आहे. आता आपण बँकेचं समजलं, तुम्हाला कॅश अकाउंट समजलं. आता डिस्काउंटची बी डबल एंट्री कॉलम कॅश बुक मध्ये डिस्काउंट झालेलेच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शनच नाही. तर बघा आता रिसिव्ड कॅश. मग मी सांगितलेलं आहे रिसिव्ड येणारी कॅश काय करायची? डेबिट बाय कॅश अकाउंट डेबिट. कॅश येत आहे, डेबिट केली. कोणाकडनं येत आहे? राजेश कडनं. डिस्काउंट पेड टू हिम. मग आता कॅश आपल्याला येत असेल, कमसील असेल तर आपण त्या व्यक्तीला डिस्काउंट देऊ. म्हणजे डिस्काउंट काय राहणार? अलाउड. आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे की कॅश डेबिट असेल तर डिस्काउंट सुद्धा डेबिट करायचं, आणि कॅश क्रेडिट असेल तर डिस्काउंट सुद्धा क्रेडिट करायचं. बाय डिस्काउंट अकाउंट डेबिट, तर हे अलाउड असते. आणि टू कोण आहे? राजेश आहे का बेटा? राजेश अकाउंट क्रेडिट. आता कॅश रिसिव्ह किती झाली? 1000. हे बघा इथं आहे 1675. 1675 आणि डिस्काउंट दिलेला आपल्याला 75. आणि या दोघांची ऍडिशनल करायची आणि इथं लिहायचे. आला का लक्षात? ऍडिशनल इन त्याची 1750. ओके, 5 आणि 5 10 0 हात चाला 1, 7 आणि 7 14 1 15 15 5 हात चाला 1 7 आणि 1 पाहून घ्या 1750 आहे. बरोबर? एकदम शुद्ध मराठीत सांगितलं. बघा आता त्यानंतर आपल्याला पिंट्या आता कसं लिहायचं आहे? कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव? राजेशचं. कोणाचं नाव लिहायचं आहे? राजेशचं. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला, हे कॅश अकाउंटचे डेबिट बाजू. डेट 28 जानेवारी टू राजेश अकाउंट. राजेश अकाउंट 1675. त्यानंतर डिस्काउंटच्या डेबिटला कोणाचं नाव? राजेशचं. मग हे डिस्काउंट, हे डेबिट बाजू आहे, हे डिस्काउंट अकाउंट आहे. डिस्काउंटचा हा कॉलम आहे ना. डिस्काउंटच्या डेबिटला राजेशचं नाव, हे लिहिलं 28 जानेवारी राजेश. याचा कॉलम पाहायचा, हा कॉलम आहे 75. सब ओके, आलं लक्षात? अशा पद्धतीने सोडायचं. आणि हीच अमाऊंट कुठे लिहायची नाही? राजेशच्या क्रेडिटला या दोघांचे नाव लिहायचे. आणि 1675 आणि 75 मी तुम्हाला लेजर बुक्सला शिकवलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं बेटा. त्यानंतर बघा आता पुन्हा एक डिस्काउंटचीच एंट्री आहे तुम्हाला. तर बघा आता डिस्काउंटची एंट्री बघू. 20 पेड अमाऊंट. पेड म्हणजे दिले, पेड म्हणजे दिले. मग मी सांगितलं कॅश गोज आउट असेल तर ती काय करायची? क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट. आणि इथं सांगितलं डिस्काउंट सुद्धा आहे, मग इथं टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. आणि कोणाचं नाव आहे? दीपक बाय
दीपक अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट क्रेडिट असेल तर डिस्काउंट सुद्धा क्रेडिट, कॅश अकाउंट डेबिट असेल तर डिस्काउंट सुद्धा डेबिट. हे लक्षात ठेवायचं. आणि त्याला अमाऊंट पेड अमाऊंट 2225 आणि डिस्काउंट 25 हे 25 यांची ऍडिशनल करा इथे लिहा. त्यांचं काहीच काम नाही आपल्याला, राहू द्या. मग कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव? दीपक. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला ही क्रेडिट बाजू, ही कोणती बाजू? क्रेडिट. 29 जानेवारी बाय दीपक अकाउंट. पेपरमध्ये तुम्ही पूर्ण डेट लिहायची 2018 2018 पूर्ण लिहायचं. इथं सुद्धा दीपक अकाउंट. तर कॅश अकाउंटच्या क्रेडिटला दीपकचं नाव लिहिलं. हे बघा, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला दीपकचं नाव लिहिलं दाखवलं. त्याची अमाऊंट दाखवायची कॅश अकाउंट मध्ये. कशामध्ये दाखवा तुम्ही ती? कॅश अकाउंट मध्ये. 2225. डिस्काउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं? दीपकचं. डिस्काउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं? दीपकचं. ऑलरेडी लिहिलेलं होतं दीपक अकाउंट. इथं दाखवून द्या मग 25 रुपीज. म्हणजे डिस्काउंटच्या क्रेडिटला 25 रुपीज, दीपकच्या 25. आलं लक्षात? संपलं? समजलं? नाही समजल्यास कमेंट्स करा आणि सांगा मला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. मित्रांनो, तुम्ही लाईक करत म्हणजे मला माहिती होणार की माझ्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ खूप आवडत आहेत. आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर बेलचं बटन दाबा, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन मिळत राहणार. सॅलरी पेड काय दिलेलं आता? सॅलरी पेड येतं माहितीच आहे तुम्हाला. बाय सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. आता कॅशच्या क्रेडिटला हे कॅश आहे, नाही तर सर काय लिहिता काही समजत नाही. असं नाही झालं पाहिजे. मग आता मित्रांनो, ते तुम्हाला एंट्री येते म्हणून मग मी सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. ठीक आहे, मोठंच लिहित जाईल, तुम्हाला दिसलं पाहिजे. कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव? सॅलरीचं. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला हे कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला सॅलरीचं नाव 30 जानेवारी बाय सॅलरी अकाउंट. इथे 2000 सॅलरी अकाउंट 2000. आलं लक्षात? कारण की त्याच अकाउंटमध्ये त्या अकाउंटचं नाव आहे नाही. आता ओके, संपल्या एंट्र्या झाल्या. आता आपण काय करू? त्यांचा बॅलन्स काढू. पहिले कॅश अकाउंटचा बॅलन्स काढायचा. कोणाचा बॅलन्स काढायचा? कॅश अकाउंटचा. मित्रांनो 2 lakhs आहेत ना? हे 2 lakhs. त्यानंतर 12,500 आहे. ओके, मग त्यानंतर 1,675 आहेत ना? बघा आता हा 5 7 6 आणि 5 11 कॅरी म्हणजे 6 5 11 एक हाताला 1 2 + 4 1 आणि 2,14,175. हीच लार्ज येणार आहे, म्हणजे मोठी येणार आहे. कारण की इकडे काय 62,500 आहेत, 5,000 आहे, 25 ती स्मॉलच येणार. त्यामुळे आता काय करायचं? आता इथं आपण लिहूया. हे लिहिणे खूप आवश्यक आहे तुम्हाला. त्यानंतर या बरोबर आता कुठे येते हे माहित नाही आहे की नाही? बघूया कशामध्ये येते का. म्हणजे इथं येणार आहे ती अमाऊंट 2,14,175. 2,14,175. आलं लक्षात? समजलं? आता हे मायनस करायची. आता ते अमाऊंट त्यांची बेरीज करू आपण. त्यांची काय करू? बेरीज. ऍडिशनल 62,500 5,000 67,500 होता ते 25,000 आणि त्यानंतर 2,225 आणि पुन्हा 2,000 आहेत ना? ओके, काही चुकलं नाही ना? त्यानंतर बघा आता हा 5 + 2 7 यांची ऍडिशनल करायची. 5 + 5 10 12 13 14 15 16 हे 16 6 1 कॅरी 6 7 8 आणि 9 96,725. तर आता या मोठ्या मधून ही लार्ज अमाऊंट काय करायची? -2,14,175 -96,725. यामधून हे काय करायचं? आपल्याला मायनस करायचं बेटा. काय करायचं? मायनस, आहे की नाही?
बघा आता त्यानंतर लक्ष देता आता. हा 5 मधून 5 मायनस करा, 0 राहता. 7 मधून 2 मायनस करा, 5 राहते. ओके बरोबर आहे. 7 मधून 2 गेले, 5 राहिले. त्यानंतर 1 मधून 7 जातात का? नाही जात. 1 मधून मग इथं काय द्यायचा? कॅरी, म्हणजे 11 झाले, म्हणजे 11 झाले. ते किती झाले? 11. मग 11 मधून 7 गेले, किती राहतात? 4. 4 राहिले. हा कॅरी पुन्हा खाली उतरवायचा. पुन्हा कुठे उतरायचा? तो खाली. मग आता 4 मधून 7 मायनस होतात का? म्हणजे हा 1 आहे, हा 6 प्लस 1 7 होतात. मग या 4 मधून 7 मायनस होतात का? नाही. 4 मधून 7 मायनस होत नाही. मग इथं काय द्यायचा? आपण कॅरी द्यायचा. मग 14 मधून 7 मायनस गेले, 7 राहतात. 14 मधून 7 गेले, 7 राहिले. 7 दोन्ही 14. कॅरी पुन्हा खाली उतरायचा. ओके. मग आता हे झाले 10. 1 मधून 10 मायनस होतात का? नाही. पुन्हा इथं काय द्यायचा? कॅरी द्यायचा. मग 11 मधून 10 गेले, म्हणजे 11 मधून 10 मायनस 1 राहिले. हा कॅरी पुन्हा खाली उतरायचा. हा कॅरी म्हणजे 2 मधून 1 मायनस करा, 1 राहतात. 1,17,450, 1,17,450. म्हणजेच आपलं या डेबिट मधून ही क्रेडिट मायनस झाली. या डेबिट मधून हे क्रेडिट मायनस झाली. डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली. डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली. मग आता आपण इथं लिहूया 31 जानेवारी 2018 बाय बॅलेन्स, आहे की नाही? बॅलेन्स काय? सी आणि डी. ओके, आलं मित्र लक्षात? सी आणि डी. किती? 1,17,450. 1,17,450 मायनस केल्यानंतर त्यानंतर बघा आता आता हे बँकेचे आपण बँकमध्ये आहे का? काहीच नाही आहे. तिकडे एकच अमाऊंट आहे, म्हणजे हीच ऍडिशनल येणार सगळ्यात मोठी. 62,500. 62,500. ओके, अलग लक्षात? इथे हे रेषा बेटा, ते अलग अमाऊंट आहे. मग 62,500 मायनस 1,500 मायनस करा. 0 0 5 मधून 5 गेले, 0 2 मधून 1 गेला, 1 राहिले आणि 6. लक्षात? मग आता 61,000. किती आलं? 61,000. तर आता काय करायचं? आता या डेबिट मधून हे पण सुद्धा क्रेडिटच मायनस झाली. डेबिट मधून काय मायनस झालेली आहे? क्रेडिट मायनस झाली. डेबिट मधून काय मायनस झाली? क्रेडिट मायनस झाली. मग आता डेबिट मधून क्रेडिट मायनस झाली. 31 जानेवारी 2018 बाय बॅलन्स सी डी. इथे लिहायचं तुम्हाला 61,000. इथे लिहायचं 61,000. आलं लक्षात? त्यानंतर आता हे 75 अजून कोणती आहे का? नाही. मग इथं 75. किती येणार? 75. मग आता 75 इथे सुद्धा 75. मग 75 मधून 25 मायनस करा, किती राहतात? 50. ऑलरेडी तुम्ही बाय बॅलन्स सीडी लिहिलेलंच आहे ऑलरेडी. आणि समजा एखादा अकाउंट याच्यामधून मायनस होत असेल तर तुम्हाला इथं लिहावं लागेल 31 जानेवारी बाय बॅलन्स सीडी आणि त्या अमाऊंट मध्ये, आणि ते इकडे उतरावं लागेल. आता हे सगळ्याच्या सगळं आपण या टोटलच्या खाली उतरू. बघा आता जानेवारीच्या नंतर दुसरा दिवस कोणता राहतो? 1 फेब्रुवारी. मग इथे लिहायचं 1 फेब्रुवारी 2018 टू बॅलेन्स बी आणि डी. किती आलं बॅलन्स? 50 रुपये, 50 रुपीज, 61,000 आणि त्यानंतर 1,17,450. आणि हे खालून असं क्लोज करायचं. काय करायचं? क्लोज, बंद करायचं. म्हणजे ते बंद केल्यानंतर तुम्हाला मार्क पूर्ण मिळतात. अगर तुम्ही हे क्लोज केलं नसेल तर तुमचे मार्क काय होतात? कमी होतात. अलग लक्षात बेटा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर. समजलं? स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या पटापट, बिलकुल छकास. त्या बघा आता नेक्स्ट लेक्चरला भेटूया. समजलं ना मित्रांनो? कमेंट्स करून सांगा मला पटकन लगेच. तर जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र.